सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान। नमस्कार, मी जानवी सावंत, जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा आज वाल्हेवरून निघालाय। मजल तर मजल करत हा सोहळा पोहोचला पुण्यतीर्थ समजल्या जाणाऱ्या नीरा नदीच्या काठी। सुमारे 300 वर्षाहून अधिक काळ नीरा नदीच्या पाण्यामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्याची प्रथा आहे। आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गातील हा एक प्रमुख सोहळा। हा सोहळा पाहण्यासाठी हजारो वारकरी आणि भाविक नीरा नदीच्या तीरावर एकवटतात। आपण आता पाहत आहोत ती थेट नीरा स्नानाची दृश्य आहेत। यावेळी नीरा काठचा परिसर माऊलींच्या जयघोषानं दुमदुमून जातो। थेट नीरा काठावरून या सोहळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूया। मी आता नीरा काठावरती आहे आणि नीरा काठावरती माऊलींच्या पादुकांचं स्थान आताच पार पडलेलं आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता माऊलींचा पालखी रथ जो आहे, माऊलींची जी पालखी आहे पादुकांची, ती पालखी आता पुढे चाललेली आहे। माऊलींच्या पादुकांना या ठिकाणी नीरास्नान घालण्यात आलेलं आहे आणि हा अतिशय महत्वाचा सोहळा मानला जातो। आळंदी ते पंढरपूर मार्गामध्ये माऊली ज्या वेळेला प्रवास करत असतात त्या प्रवासामध्ये हा सोहळा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो। आपण बघत असाल की कशा पद्धतीनं गर्दी या ठिकाणी संपूर्ण वारकऱ्यांची आहे आणि माऊलींच्या पादुकांना या ठिकाणी नीरास्नान संपन्न झालेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय की खूप मोठी गर्दी आता नीरा काठावरती आपल्याला सगळ्यांना दिसून येते। मात्र आपण या सगळ्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नीरास्नानाच्या हा जो सोहळा आहे, हा सोहळा नीरा काठावरती पार पडलेला आहे। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नीरा काठावरून। ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं। माऊलींच्या पालखी सोहळ्यात या स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे। याविषयी नीरा घाटावरील दत्त मंदिराचे पुजारी हभप सचिन महाराज घोडके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी आता नीरा घाटावरती आहे। नीरा घाटावरती जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरात मी आता आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही बघत असाल नीरा नदी आहे। याच नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं आणि हा नीरा नदीचा घाट आता वारकऱ्यांनी फुलून गेलाय। ही सगळी जी परंपरा आहे पूर्वापार चालत आलेली, ती पूर्वापार चालत आलेली परंपरा काय आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आता दत्तघाटाचे जे पुजारी आहेत सचिन घोडके ते आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेऊया। गुरुजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। नीरा घाट स्नान हे माऊलींच्या या संपूर्ण वारी सोहळ्यातलं अतिशय महत्वाचं आहे, तर या सगळ्याबद्दल, या परंपरेबद्दल आम्हाला सांगा। असा भगवान परमात्मा प्रत्यक्ष विठ्ठल या ठिकाणी माऊलींना स्नान करायला वारकरी रूपात या ठिकाणी हजर राहतो। मग काय होते, या ठिकाणी आमची निरामाई प्रत्यक्ष माऊलींना स्नान घालते। नीरा नदी ही महाडच्या घाटामध्ये शिरगाव या ठिकाणी उगम पावली आहे। तिच्यामध्ये हातामध्ये कमंडूल आहे। काशाय वस्त्रम करदंड धारणम कमंडूपम शंकम चक्रगदा भूषणाढ्यम श्रीपादराजम शरण प्रपद्ये, अशी ही तिच्या हातात कमंडूल आहे। ती आपल्या माऊलीला स्नान करा त्या ठिकाणी उत्सुक असते। त्यामुळे काय होतं, या माऊलीच्या स्नानामुळे वारकऱ्यांचं पापम तापमचे दैन्य हरते। श्री गुरुदर्शन माऊलीकोशी प्रत्यक्ष माऊली या ठिकाणी स्नान केल्यामुळं या नीरामध्ये सर्व वारकरी स्नान करतात। त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि पुन्हा त्या पंढरीच्या दिशेने वारकरी चालू लागतात। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा, जाता पंढरीसी या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, ऐसा पुंडलिक दावा कोठे जाता पंढरीसी। माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तर नीरा काठावरती आता आपण आहोत आणि नीरा स्नानाचं जे महत्व आहे ते आपण गुरुजींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नीरा काठावरून।
नीरा नदीच्या काठावर पुरातन असं एक दत्त मंदिर आहे. शासनाच्या वतीनं या मंदिराचं पुनर्बांधणीचं काम देखील करण्यात आलंय. हे मंदिर आणि नीरा स्नानाची परंपरा याविषयी दत्त मंदिराचे विश्वस्त डॉक्टर नितीन दानवले यांच्याशी बातचीत केलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. पाहुयात. जय विठ्ठल. ज्या नीरा काठावरती नीरा स्नान होतं माऊलींच्या पादुकांचं, त्याच नीरा काठावरती दत्त मंदिर आहे आणि या दत्त मंदिराचे विश्वस्त डॉक्टर नितीन दानवले आता माझ्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. रामकृष्ण हरी. एकूणच ही जी सगळी परंपरा आहे किंवा हे जे मंदिर आहे, दत्तघाट जो आहे, या सगळ्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच या दत्तघाटाबद्दलचं महात्म्य सांगायचं झालं तर हा अगदी पूर्व परंपरा चालत आलेला गुरुदत्त माऊलींचं स्थान आहे आणि नीरा नदी काठी हे वसलेलं आहे. आणि जेव्हापासून हा ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हयात चालू आहे तेव्हापासून सातारा जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते वेळी गुरु ज्ञानेश्वर माऊलींना जे स्नान घडतं, हे नीरामाईचं स्नान, हे एवढं स्नान संपूर्ण वारीमध्ये माऊलींना घडतं. आणि हा एक नयनरम्य सोहळा दरवर्षी नीरा नदीकाठी आपल्याला भाविकांना अनुभवायला मिळतो. या नीरा नदीकाठच्या दत्त मंदिराचं महात्म्य अतिशय चिरंतन आहे, अतिशय जागृत देवस्थान आहे आणि दत्त जयंतीचा सोहळा सुद्धा इथं अतिशय खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि दर महिन्याची जी पौर्णिमा असते तिच्या संदर्भात सुद्धा एक महाप्रसाद आणि भंडारा इथं साजरा केला जातो. आणि इथं विश्वस्त मंडळामार्फत नीरा नदीच्या काठावरती हा भव्य सभामंडप, दत्त माऊलींचं मंदिर, मूर्तींची प्रतिष्ठापना आणि कळसाचं जे कार्य झालं ते सर्वांच्या प्रयत्नातून आणि शासनाच्या क दर्जाच्या प्रेक्षणीय स्थळाच्या देणगीतून ह्या सभामंडप आणि नीरा काठच्या या दत्त मंदिराच्या सभोवतालचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. आणि इथूनच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते होती. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या विस्तृत माहितीसाठी. आपल्यासोबत होते डॉक्टर नितीन दानवले, जे या मंदिराचे, दत्तघाट मंदिराचे विश्वस्त आहेत. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नीरा नदीवरून. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान म्हणजे नीरावासियांसाठी जणू दिवाळी दसराच. सकाळपासून नीरा गावातील स्थानिक माऊलींच्या स्वागताची जोरदार तयारी करत असतात. येथील स्थानिकांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. पाहुयात. जय विठ्ठल. मी आता नीरेच्या काठावरती आहे आणि नीरेच्या काठावरती जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरामध्ये माऊलींच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. काही महिला वारकरी आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया. 25 वर्ष झालं माऊलींची सेवा करतो. माऊली स्नानाला दत्त घाटावर येते तेव्हा आम्ही फुलांच्या पायघड्यांची रांगोळी असते, ती फुलं पाकळ्या करायची तयारी चाललेली आहे आणि आनंदमय वातावरण आहे. आणि माऊली येणार म्हटल्यावर आमच्या नीरा नदीच्या काठावर किंवा नीरेमध्ये आमचा एक सण उत्सवच असतो. आपण अजून एक वारकरी माऊली आहेत आपल्या बरोबर. मला देवाचं नाद आहे, म्हणजे विठ्ठलाचा. मी सगळ्यांना रामकृष्ण हरी म्हणत असते, म्हणजे एक प्रकारची सेवाच करत असते देवाची. आणि मी जे बोलते ते समोरच्यानं पण बोलावं आवडीनं आणि त्यांना पण आनंद व्हावा ही माझी इच्छा असते. आणि मला आज योग आला की ही एवढी अद्भुत म्हणजे इतकं भारी वाटतंय ना इथे येऊन, एवढी सेवा करायला भेटत्या आणि यांचा या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला आनंद होतोय. आपण अजूनही काही माऊलीर आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. आणि आता आम्ही इथे माऊलींचं नीरा स्नान बघण्यासाठी आलेलो आहोत. पण आम्हाला गुरुजी म्हणाले की तुम्ही आज सेवा करू शकता का फुलांच्या पाकळ्या करण्याची. त्यामुळे आम्हाला एक संधी मिळाली, ह्यात आम्हाला खूप छान वाटलं. मी पहिलीच वेळ आहे, मला दिंडीचा सोहळा बघायचा होता म्हणून मी आले. पहिलीच वेळ आहे माझ्या बरोबर कोणच नाही, आम्ही दोघीच आहे. 15 वर्ष झाली मी या दिंडीत आहे. माझा खूप संसार बेकार होता, पण या माऊलीच्या कृपेने लय छान फुलावानी सजून गेला. वा वा, टाळ्या वाजवा. आपण सगळ्यांनी स्वागत करूया. आपण ह्या ज्या सगळ्या महिला या ठिकाणी आहेत, वारकरी आहेत आणि ह्या सगळ्या जणी आता माऊलींच्या स्वागतासाठी ही फुलं आहेत आणलेली आणि त्या फुलांची जय्यत तयारी आता नीरा काठावरती सुरू आहे. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नीरा काठावरून. या सर्व माऊलींनी नीरा स्नानासाठीची जय्यत तयारी केलेली आहे आणि याद्वारे वारकऱ्यांची सेवा व्हावी आणि त्यातूनच पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईची सेवा आपल्या हातून व्हावी हा एक
प्रांजळ असा निर्मळ असा उद्देश मनात ठेवून ही सर्व सेवा करण्यात येते. नीरा स्नानाला एक विशेष महत्व या वारीमध्ये असतं आणि ज्ञानोबांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येतं आणि तो त्यांच्यासाठी एक सणासारखा असतो, दसरा दिवाळीसारखाच असतो आणि याची उत्सुकतेने ही सर्वजण वाट पाहत असतात आणि त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात येते. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळस घेऊन तल्लीनतेने विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या महिला वारकरी आपण नेहमीच पाहतो. अशाच तुळशी वाहणाऱ्या महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आता नीरा घाटावरती आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज माऊली लोणंद मुक्कामी चाललेत आणि नीरा घाटावरती नीरा स्नान झालेलं आहे. मला आत्ता माझ्यासोबत तुळशीवाल्या वारकरी आहेत माऊली आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात? माझं नाव शांताबाई, गाव रांजणी, जिल्हा घनसंगी, आपलं तालुका घनसंगी, जिल्हा जालना. जालन्यावरून तुम्ही आलेला आहात. तुळस तुम्ही डोक्यावर घेतलेली आहे, तर या तुळशीचं महत्व सांगा. हा, तुळशीचं महत्व म्हणजे एवढंच कळतं आम्हाला, तुळशी दिंडी संघ पाहिजे. तुळशी एक पवित्र आहे म्हणून तुळशीचं विंद्रान घेऊन चालायचं, रुक्मिणीचं रूप म्हणून. हा, विठ्ठल. आणि तुम्ही किती वर्षांपासून वारी करताय? 40 वर्ष झाली. माझ्या 16व्या वर्षापासून करते. 16व्या वर्षापासून? हा, 40 वर्षांपासून तुम्ही वारी करताय. कसं वाटतं ऐकून? किती चांगला आनंद वाटतो. घरी महिनाभर करमत नाही, दिंडी निघली म्हणजे माहेर वाटत, आनंद वाटतो, चांगलं वाटत. आपण एक आल्या बघा. तुमचं नाव सांगा. सरस्वती प्रल्हादराव मोरे राहाटी. कुठून आला तुम्ही? आम्ही परभणी. बरं, तुम्ही ही काय तुळसच आहे ना? हा, तुळस. मग सांगा या तुळशीबद्दल. आपल्या तुळशीबद्दल काही नाही, खूप छान वाटतंय. 5वं वर्ष हे चालू. 5 वर्षाली वारी करताय. असा खूप आनंदाचा हा सोहळा आपल्याला म्हणता येईल. या सगळ्या तुळशीवाल्या बायका असतील म्हणा किंवा असे अनेक जण जे आहेत ते घडता कोटी पुण्य येत नाही. नक्कीच. नामवदिता तुळसी इच्छिले पुरवी मानसी. तुळशी नामाचा निच्छंद एका जनार्दनी आनंद. परंत काळी दरुषेनं घडता कोटी पुण्य येत नाही. सोन्याच्या तुळशी मोत्याच्या मंजुळा संत हा गोपाळा खेळत ऐसे. तुळशी पिकं आले दैव दुनावली, गेले तरी गेले शेतमळे. आमा काय येऊन आमच्या कुटुंबा रंदावणी आंबा पिकलाशे. एक एक पान त्रिगुणी समान नेऊन द्याय धन तुकामणी. तुळशी पिकं आले दैव दुनावली, गेले तरी गेले शेतमळे. नक्कीच तुळशीचं महत्व या सगळ्यातून आपल्याला कळलेलं असेलच. कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी नीरा काठावरून. नाशिकच्या नांदगाव येथील सायकलिस्ट ओम ठाकूर यांच्यासह 6 तरुण आज नांदगाव ते पंढरपूर अशी सायकलवारी करण्यासाठी रवाना झाल्यात. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत 372 किलोमीटरची ही पंढरपूर वारी अवघ्या 3 दिवसामध्ये हे 6 तरुण पूर्ण करणार आहेत. निसर्गाचं संवर्धन करा, झाडं लावा, झाडं जगवा, निसर्गावर प्रेम करा हा संदेश हे तरुण पोहोचवणार आहेत. यापूर्वी देखील या तरुणांनी केदारनाथ, अयोध्या, अमरनाथ अशी सायकलवारी केलेली आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी ही सायकलवारी आहे. नाशिकच्या नांदगाव येथून ही सायकलवारी निघालेली आहे. ओम ठाकूर यांच्यासह 6 तरुण नांदगाव ते पंढरपूर अशी सायकलवारी करतायत. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत 372 किलोमीटरची ही पंढरपूर वारी अवघ्या 3 दिवसामध्ये हे 6 तरुण पूर्ण करणार आहेत. निसर्गाचं संवर्धन करा, झाडं लावा, झाडं जगवा, निसर्गावर प्रेम करा हा संदेश हे तरुण पोहोचवणार आहेत. यापूर्वी देखील या तरुणांनी केदारनाथ, अयोध्या, अमरनाथ अशी सायकलवारी केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं लोणंदच्या दिशेने प्रस्थान झालं त्यावेळी अवघा आसमंत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही हळूहळू पंढरपूरच्या दिशेने चालू लागलेली आहे आणि लोणंदमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा अवघा आसमंत हा ज्ञानोबांच्या नाम गजरानं दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं. हळूहळू पंढरपूरकडे जाणारी ही पावलं आता पंढरपूरच्या वेशीकडे डोळे लावून पाहत आहेत. कधी एकदा त्या पंढरपुरामधील विठ्ठलाचं दर्शन होतंय असं या सर्वच वारकऱ्यांना झालेलं आहे आणि मजल दर मजल करत ही या वाऱ्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या.
तुकाराम महाराज तसेच संत एकनाथ महाराज यांच्या भारुडांनी समाज प्रबोधनाचं मोठं काम केलं. आजही ही भारूड परंपरा अनेक गावांमध्ये खेड्यामध्ये जपण्यात आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या वाल्हे येथील मुक्काम स्थळावरून भारूड या परंपरेविषयी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर. जय हरी विठ्ठल. मी आता वाल्हे या ठिकाणी पालखी तळावर आहे. आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही वाल्हे या मुक्कामी आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे की एकदा का पालखी तळावर मुक्कामी आली की अनेक ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होतात. आता माझ्या मागे तुम्ही पाहताय हा भारुडाचा कार्यक्रम सुरू आहे. भारूड हे सुद्धा कीर्तन भजन यासारखंच एक जनजागृतीचं माध्यम म्हणून त्या काळात वापरलं गेलं. अनेक समस्या अडचणी प्रश्नांवरती भाष्य करण्यासाठी भारुडाचा वापर केला गेला. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली जी भारुडं आहेत ही भारुडं खूपच परिचित भारुडं आहेत आणि अनेक भारुडांच्या माध्यमातून संत तुकारामांनी अनेक विषयांवरती भाष्य केल्याचं आपल्याला सगळ्यांना दिसतं. आजही ही भारुडांची प्रथा परंपरा ग्रामीण भागामध्ये जोपासली जाते. वारीमध्ये सुद्धा भारुडांची ही परंपरा सातत्यानं जोपासली जाते. कीर्तनं होतात, भजनं होतात आणि आपली ही जी संस्कृती आहे, राज्याची जी संस्कृती आहे ती जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाल्हेतून. वारीच्या मुक्काम स्थळावर तर भारुडं कीर्तनं रंगतच असतात. आज आपणही आनंद घेऊया भारुडाचा. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी बारामती शहरामध्ये पोहोचला. पालखी शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार त्या ठिकाणी पोहोचल्या. दोघे समोरासमोर आल्या. सुप्रिया सुळे यांनी तेव्हा सुनेत्रा पवार यांना कशा आहात वहिनी असं विचारलं. यावर सुनेत्रा पवार यांनी आरतीला या ना तुम्ही असं म्हटलंय. पाहुयात.
जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरे देणाऱ्या भाविकांना राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने आकर्षक बक्षिसं देण्यात येतात. पाहुयात. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल या कार्यक्रमातल्या प्रश्नमंजुषामध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी आज पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे या सगळ्या माऊलींना एक प्रश्न विचारेन आणि बरोबर उत्तर देणाऱ्या माऊलींना आमच्या राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स तसंच महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं मिळणार एक छोटंसं गिफ्ट. आपण सुरुवात करूया या प्रश्न उत्तरांच्या सेशनला. माझा पहिला प्रश्न आहे, सगळ्यांनी प्रश्न व्यवस्थित ऐका आणि ज्याला उत्तर येतंय त्यांनी हात वरती करा. माऊलींच्या सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण कुठे होतं? माऊलींच्या सोहळ्यातलं पहिलं उभे रिंगण कुठे होतं? या पहिलं उभं रिंगण पहिलं सांगायचं नाही. थांबा. सुरेश सपकाळ नेरा. चांदोबाचं लिंब. माऊलीच्या पहिलं उभं रिंगण चांदोबाचं लिंब. बरोबर आहे. माऊलींचं पहिलं उभं रिंगण हे चांदोबाचं लिंब या ठिकाणी होतं. आमच्या राजबिंदू या प्रायोजकांच्या वतीनं हे तुम्हाला छोटंसं गिफ्ट. माऊलींच्या सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण कुठे होतं? गोल रिंगण पहिलं गोल रिंगण कुठे होतं? या नाही, उत्तर फोडू नका. हा या. सदाशिवनगर. नाव सांगा तुमचं. मी प्राध्यापक युवराज वनवे निरा आणि सदाशिवनगर येथे माऊलींच्या सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण होतं. अगदी बरोबर आहे. माऊलींच्या सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण हे सदाशिवनगर. ग्रीन गोल्ड सीड या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटंसं गिफ्ट. आता या प्रश्नाचं उत्तर बरेच जणांना येईल, तरी सुद्धा हा सगळ्यांसाठी प्रश्न. माऊलींच्या सोहळ्यात जो धावा होतो तो धावा कुठे होतो? या माऊली काय धावा कुठे होतो? नाही. थांबा. या असे राहा. नाव सांगा तुमचं. हरिभक्तपारायण जगन्नाथ महाराज चौधरी, विज्ञानेश्वर, आपेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. माऊलीच्या धावाचं रिंगण वेळापूर येथे. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. बरोबर. तर माऊलींच्या सोहळ्यातला जो धावा आहे हा वेळापूर या ठिकाणी होतो. आपण जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया आणि त्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने एक छत्री आपण देतो आहोत. अभिनंदन माऊली. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने ही छोटीशी छत्री. अभिनंदन माऊली तुमचं. माऊलींच्या वाटेवरती, पालखी वाटेवरती बहुतांश पालख्या शेवटच्या ठिकाणी थांबतात. त्या ठिकाणाचं नाव सांगा. करवा शिवनारायण जालना. जालन्यावरून माहेश्वरी दिंडी क्रमांक 45 मध्ये चालतो. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वाखरी. बरोबर. वाखरी या ठिकाणी या सगळ्या पालख्या वाखरीला थांबतात. आमच्या राजबिंदू या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटंसं गिफ्ट. आजच्या प्रश्नमंजुषेमध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद. रूप पाहत आलोचनी सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच. रामकृष्ण हरी.